एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हा सर्वांना खूप 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 मनापासून थँक्यू, कारण चॅनल जे आहे ते मॉनिटाईज झालेलं आहे आणि तुमच्या सगळ्यांमुळं हे मॉनिटाईज झालेलं आहे. की जे मैथिली ब्लॉग्सवरून पण इथे आले, ज्यांनी चांगल्या पद्धतीनं विश्वास ठेवला, जे नवीन जोडले गेले, या सगळ्यांच्यामुळं माझं जे चॅनल आहे ते मॉनिटाईज झालेलं आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांना थँक्यू, खूप जास्त थँक्यू. आणि याच्यावरती मी आता इथे काही जास्त बोलणार नाही. मी प्रॉपर एक व्हिडिओ बनवेन, 1-2 ते 3 दिवसांमध्ये तो व्हिडिओ जो आहे तो टाकेन मी, की मी आधीच्या चॅनलमधून काय शिकले, या चॅनलमध्ये मी काय शिकले, कसं मॉनिटायझेशन झालं, किती दिवस लागले, काय काय प्रॉब्लेम्स आले, हे सगळं मी या एका व्हिडिओमध्ये मी शेअर करेन. त्यामुळे इथे मी काही त्याबद्दल नाही बोलणार. फक्त मला तुम्हाला सगळ्यांना थँक्यू बोलायचं होतं आणि त्यांनीच मला ब्लॉगची सुरुवात केली होती, जी की झालेली आहे. दुसरी गोष्ट ही की हा जो व्लॉग आहे तो आहे संडेचा, म्हणजे कालचा. आणि हा जो व्लॉग आहे तो ऑलमोस्ट 20 ते 22 मिनिट झाला होता विदाउट एडिटिंग. आणि मग एडिटिंग करून काटछाट करून तो झाला असता एक 17-18 मिनिटांपर्यंतचा झाला असता. पण आता ऑलरेडी तो 10 मिनिटांचा राहिलेला आहे. याच्या मागचं कारण हे की मी स्टोरेज नव्हतं फोनमध्ये आणि मला शॉर्ट्स जे आहेत ते एडिट करून म्हणजे स्टोअर करायचे होते, सेव्ह करायचे होते, तर त्यावेळेला होत नव्हतं. त्यामुळं मला डिलीट करावं लागलं आणि डिलीट करता करता मी कालच्या ब्लॉगच्या ज्या क्लिप्स आहेत त्या डिलीट केल्या आणि रीचेक न करता मी रिसायकल बिनमधून पण ते उडवून लावलं. त्यामुळे आता माझ्याकडे काहीच नाही आहे. सो याच्या आधीचा जो ब्लॉग होता तो पूर्ण निघून गेलेला आहे आणि आत्ताचा इथून पुढचा जो आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करते, कारण आता माझ्या हातात काहीच राहिलेलं नाही आहे. तर आता मी थोड्या वेळापूर्वी इकडे झोपलेली दिसत होते. आमचा जायचा प्लॅन आहे बाहेर. अकिरा युद्धवरचं काही सामान राहिलं आहे, उद्यापासून स्कूल स्टार्ट होणार आहे, तर त्याच्यासाठी जायचं आहे आम्हाला बाहेर. तर मी झोपले होते, तर अकिरा माझं स्वतःहून शूट करत होती आणि मला बोलत होती चल चल चल. आणि हा बघा हे असले प्रकार करतो. मला सांगत होता की शूट करू नको, शूट करू नको, तरी मी जबरदस्ती करत होते. आणि युद्धवीरला मी वेगळे कपडे घातले होते. त्याला काय झालं माहिती नाही, त्याने त्याच्या कपाटातून हा पठाणवाला ड्रेस शोधून काढला आणि तोच घालून फिरतोय तो दिवसभर अगदी. तर आता आम्ही जातोय बाहेर. यांच्यासाठी काही वस्तू घ्यायच्या होत्या, त्या सगळ्या घेतल्या. बाहेरचं काही शूट करणं मला पॉसिबल होत नाही आणि आता आम्ही जातोय आमच्या घरी परत एकदा. तर हा जो ब्लॉग आहे ना तो थोडासा असा तुम्हाला माझ्या व्हॉइस ओव्हरमध्ये थोडंसं असं काहीतरी विचित्र वाटेल, कारण जेव्हा मी शूट करत असते त्यावेळी माझ्या डोक्यामध्ये पॉईंट्स असतात की मला काय व्हॉइस ओव्हरमध्ये बोलायचं आहे. त्यातले थोडेफार इकडे तिकडे होतात, पण आता कसं झालं बऱ्याच गोष्टी मिस झाल्या ना, त्यामुळे मी तुम्हाला जसंच्या तसं नाही सांगू शकत आहे. थोडी मी कन्फ्यूज झाली आणि माझ्याकडे तेवढा टाईम पण नाही आहे की मी तेवढा टाईम घेईन आणि मग विचार करेन आणि व्हॉइस ओव्हर देईन आणि मग ब्लॉग अपलोड करेन. इतका टाईम पण नाही आहे. सो हे आहे, हे आता आज असं आहे. असं नाही की वाईट आहे ब्लॉग, बट येस थोडंसं कन्फ्युजन माझं आहे, हे मी मान्य करते. तर आम्ही सगळं घेऊन आलो आणि युद्धवीरचा ड्रेस आणि म्हणजे युनिफॉर्म आणि जे काही आणलं आहे ते सगळं त्यानं त्याच्याच हातामध्ये घेतलं होतं. स्कूल स्टार्ट होणार आहे उद्यापासून, त्यामुळं आठवड्याभराची भाजी आणि फ्रूट्स सगळं घेतलं आहे. एवढी मोठी ती बिग शॉपर आहे, खूप जड झालं होतं मला. वरती आलो त्यानंतर मग यांनी हे सगळं मला दाखवायला सुरुवात केली आणि तुम्हाला माहिती असेल कदाचित, बट मी शॉक झाले. अकिराच्या हातामध्ये जो पाऊच दिसतोय, अशा पद्धतीचे पाऊच किंवा युद्धवीरचा जो कंपास आहे तशा पद्धतीचे आपण स्कूलमध्ये यूज केलेत, पण हा जो पाऊच आहे तो आहे 255 रुपयाचा आणि वीरूचं जे स्पायडरमॅनचा कंपास आहे तो आहे 160चा. डिस्काउंट त्यांनी काहीतरी 10-20 रुपये त्याच्यावर दिलं असेल. मी शॉक झाले अक्षरशः जेव्हा मी प्राईस बघितली तेव्हा, कारण पर्सनली मी खूप चांगला मी पाऊच वापरायचे 50 रुपयाचा. माझा जो खूप चांगला होता आणि साधे जे असायचे ते 10-20, पण मी खूपच चांगला वापरायचे तर तो होता 50 रुपयाचा. तुम्हाला हिरोचा पेन आठवत असेल, जो बेस्ट, जे सगळ्यात वर्गामध्ये श्रीमंत आहेत त्यांच्याकडे असायचा असं आपण समजायचो तेव्हा. 50 रुपयाचा तो बेस्ट हिरोचा पेन असायचा, सिल्वर कलरचा. चायना पेन पण बोलायचो त्याला. किती डिफरन्स होतो म्हणजे इतक्या वर्षांमध्ये. ओके, तर आता इथं युद्धवीर बघा, हा मी हे स्लो मोशनमध्ये टाकलं आहे आणि मी याच्यासाठी टाकलं आहे की तो आता ना हात जोडेल, कारण त्याला असंच मला मागायचं आहे की त्याला हाऊस बनवायचं. इकडे पाठीमागे तुम्हाला दिसत असेल ते पिलोचे की कुशनचे हाऊस बनवायला त्यांना आवडतं आणि त्या हाऊसवर त्याला ब्लँकेट माझं जे आहे ते ब्लँकेट आणून टाकायचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी ना मी त्याला दुपारच्या वेळी फक्त करू देते, संध्याकाळच्या वेळेला नाही. बघा
हात जोडून मला मागतोय. एखादी तुम्ही आता सगळे ओळखताय, एखादी नवीन व्यक्ती इथे आली असेल ब्लॉगवर बघायला चॅनलवर, तर त्याला वाटेल ही म्हणजे आई आहे की काय आहे, ही बाई ह्याला हातबीत जोडायला लावते हिच्या मुलाला. आता तो परत येईल, परत मी तुम्हाला दाखवेन जेव्हा परत येईल तेव्हा स्लो मोशनमध्ये, की त्याची रिॲक्शन बघा किंवा त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघा. आता बघा त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव, पॉज करून रिपीट बघा. म्हणजे अशा पद्धतीनं करतो ना, हात अशा पद्धतीने जोडले होते की मी एडिटिंग करताना शॉक झाले. माझा मुलगा असून मला वाटलं की अरे कोणी, ज्या माणसाला माहिती नाही वीरू कसं आहे त्यांनी बघितलं तर त्यांना खरंच वाटेल ही आई आहे का कैदाशी नाही, मुलगा हिचा हात वगैरे जोडतो. पण ॲक्च्युअलमध्ये तो कसा आहे तुम्हाला माहिती आहे. जर तुम्ही नवीन आला असाल तर खरंच तुम्ही आधीचे ब्लॉग्स बघा, मी त्याच्याबद्दल खूप वेळा बोलली आहे. खूप आगाव आहे तो, आणि ही सगळी त्याची नाटकं आहेत. ते टी व्हीमध्ये यूट्यूबवर बघून ते शिकलेत दोघं पण हात जोडायचं वगैरे. ताकीराला समजतं तर ती असले प्रकार करत नाही, पण ती 4 वर्षांची होती तेव्हा पण ती प्लीज प्लीज करून ते डियानासारखी हात वगैरे जोडायची. सो हे असं आहे. पण मी शॉक झाले. आता बघा तिकडे ते सगळं घाण करून ठेवेल. तर मी तुम्हाला सांगत होते की हे जे आहे घर बनवणं, हाऊस बनवणं वगैरे, हे मी त्यांना दुपारीच करायचं म्हणून सांगितलं आहे, संध्याकाळी सकाळी नाही. पण आता संध्याकाळची वेळ तरी मग म्हणून तो प्लीज म्हणून हात जोडत होता. तर इकडे मी करून घेते वाटण आठवड्याभराचं, कारण जसं की स्कूल स्टार्ट होणार आहे आणि स्कूल स्टार्ट होणारच आहे, प्लस जे हे आहे टायमिंग आहे ते चेंज झालेलं आहे. कारण लास्ट इयर म्हणजे गेले 2 वर्ष अकिराचं ज्युनियर सिनियर जे होतं ते मॉर्निंग बॅच होती, युद्धवीरची पण मॉर्निंगच बॅच होती, बट आता मी आफ्टरनून घेतली आहे. याच्यामागचं कारण पण सांगते. मला खूप लोकांनी म्हणजे असं सांगितलं, इवन माझी मम्मी असेल किंवा योगेश्वरी असेल किंवा ज्यांना मी सांगायचे ते बोलायचे अरे अरे तू आफ्टरनून बॅच कशाला घेतली, मॉर्निंग बॅच घ्यायची ना, मुलं झोपतात दुपारी वगैरे. तर नाही, माझी मुलं झोपत नाहीत, मला प्रचंड त्रास देतात दिवसभर. मॉर्निंग बॅच असते म्हणून सकाळपासून माझी धावपळ पळापळ असते, आणि आफ्टरनूनला ते घरी असतात त्यावेळी ते झोपत नाहीत, म्हणून परत माझी म्हणजे पळापळ आणि चिडचिड सगळी होते. म्हणून मी कुणाचंही काही न ऐकता स्ट्रिक्टली डिसिजन घेतला की नाही, मला आफ्टरनून बॅचच हवी आहे. मॉर्निंग बॅच जनरली लोक जे आहेत ते प्रेफर करतात, पण माझं कसं झालं 2 वर्षाचा एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगते. सकाळी हे लोक जायचे स्कूलला, दोघांचं टायमिंग वेगवेगळं होतं. त्या पिरियडमध्ये मी करून घ्यायचे माझं काम, आणि जसं माझं काम आवरायचं 11:30च्या दरम्यान हे लोक घरी यायचे अकिरा आणि युद्धवीर, आणि त्यानंतर त्यांची एनर्जी जी होती ती बघण्यासारखी असायची. सो सकाळी मला बसायला मिळायचं नाही, थोडा पण आराम मिळायचा नाही कामामुळं, का तर हे येईपर्यंत मला काम उरकून घ्यायचं आहे आणि दिवसभर परत ह्यांची मस्ती जी आहे ती चालायची. म्हणून मी अगदी म्हणजे ठरवून आफ्टरनून बॅच घेतली आहे, कारण हे माझ्यासाठी खूप कम्फर्टेबल आहे. तर वाटण जे आहे ते बनवून घेतलं. तसं तर मला आयडिया नाही की कसं होणार, गोष्टी कशा नाही होणार, म्हणूनच मी सगळी तयारी करून ठेवते. आजचा दिवस खरंच खूप हेक्टिक होता. सकाळपासून पण माझं भरपूर असं काम झालं होतं, जे मी ब्लॉगमध्ये शूट पण केलं होतं, पण ते काय आता काही नाही करू शकत. ते रिसायकल बिनमधून पण मी रिचेक न करता उडवल्यामुळं ते निघून गेलं, आणि मला आयडिया येईपर्यंत हे सगळं मी करून ठेवेन. आणि आयडिया येईपर्यंत काय, संडेला किंवा सॅटर्डे संडे 2 दिवस तुम्ही एक्स्ट्रा ह्या सगळ्या गोष्टी करून ठेवल्या ना, भाजी निवडणं वगैरे हे सगळं, तर खूप इझी जातं. पुढचा आठवडा खूप मजेत आणि निवांत जातो. आपल्याला प्रोडक्टिव्ह बनायला जास्त टाईम मिळतो. कारण तुम्हाला माहिती असेल, मी आधी पण बोलले असेल की अभिषेकचं जे काही सोशल मीडिया आहे ते मी हँडल करते. त्याच्या कमेंट्सना रिप्लाय देणं किंवा व्हिडिओज अपलोड करणं किंवा त्याला एक्स्ट्रा काही आयडियाज देणं, त्याला जे पाहिजे व्हिडिओसाठी रिलेटेड तो कॉन्टेंट शोधून काढणं, हॅशटॅग, म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या मी त्याचं हँडल करते. त्यामुळे ते माझं काम असतं. प्लस माझं यूट्यूबचं काम असतं. त्यात मी रेसिपी चॅनल काढून ठेवलं आहे, ते त्याच्यावर एक 30 हे टाकले, ते तसंच बंद ठेवलं आहे. ते पण मला रिस्टार्ट करायचं आहे, पण मला सगळा ओव्हरलोड व्हायला लागलं, म्हणून मी त्याला थोडंसं बॅकफूटवर ठेवलं. शॉर्ट्स आता टाकते, त्यानंतर मोठे ब्लॉग्स टाकते. तरी मोठ्या ब्लॉग्सना मी संडेला सुट्टी घेते, त्यामुळे थोडं मला रिलॅक्स वाटतं. पण डेली शॉर्ट्स जातात, त्यामुळे खूप जास्त हेक्टिक होतं आहे. बट जरी हेक्टिक होत असलं तरी मला त्याच्या इन रिटर्न सगळ्या गोष्टी मिळत आहेत अगदी व्यवस्थित. जे मी कष्ट घेते आहे त्याचं जे फळ म्हणतात ते आता मला मिळायला लागलं आहे. शॉर्ट्सवरून तर तुम्हाला लक्षात आलंच असेल, आणि याच्याबद्दल मी बोलेनच नेक्स्ट व्लॉगमध्ये जे काय असेल ते तुमच्यासोबत. आणि तर इथे मग मी उद्याचीच अशी नाही, पूर्ण सगळी तयारी करून घेतली. आठवड्याची भाजी वगैरे, माझा प्लॅन असा होता की आठवड्याची जी भाजी आहे ती चॉप करून ठेवेन मी, जेणेकरून मला रोज उठून ती भाजी चॉप करायची
काढायची गरज नाही पडणार, किंवा मेथीची भाजी आणली आहे ती निवडून ठेवेन. पण खूप थकले होते मी आज, इतकी थकले होते ना, प्रचंड थकले होते. अभिषेक पण मला आत्ता तेच बोलत होता की काय गरज आहे हे सगळं काढायची, केलं असतंच ना उद्या वगैरे, हेच तो मला सांगत होता. पण म्हटलं ठीक आहे, मला आता करायची आहे भेंडीची भाजी उद्या टिफिन. आता चपाती भाजीचं असणार आहे, आता काही वेगळं असं नाही चालणार. तर ते पण मी म्हटलं ॲटलिस्ट ती तरी भाजी जी आहे ती चॉप करून ठेवते, म्हणजे मला इझी पडतील गोष्टी. तर हा जो व्लॉग आहे तो खरंच खूप छान शूट केला होता मी, बट इतकाच झाला. पुन्हा भेटते तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.